हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिताच स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण 1.2 हा भाग पाहणार आहोत. तर हा भाग पाहताना अगोदर आपण समजून घेऊया की आपल्याला कसा दाखवायचा किंवा कसा सोडवायचा आहे. तो आपल्याला सोडवायचा आहे ग्राफिकल मेथडने. ग्राफिकल मेथडने आपल्याला दिलेल्या इक्वेशन्सचे एक्स आणि वायचे जे आहे ते व्हॅल्यूज काढायच्या आहेत. एक्स आणि वायचे पॉईंट्स कुठे आहेत ते काढायचे आहेत आणि मग त्यानुसार आपल्याला ग्राफिकल मेथडने ते ग्राफ पेपरवरती दाखवायचे आहे. तुम्हाला ते दिसतं आहे. त्यांनी आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. मग एक्स आणि वायची व्हॅल्यू शोधून काढलेली आहे आणि मग तेच पॉईंट्स जे आहेत ते आपल्याला ग्राफवरती दाखवलेले आहेत. हे करताना काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. एकदा एक्सची व्हॅल्यू घ्या, एकदा वायची व्हॅल्यू घ्या. एकदा प्लसमध्ये घ्या, एकदा मायनसमध्ये घ्या. एखाद्या वेळेस आपल्याला एखादा म्हणजे एक्सचा किंवा वायचा जो पॉईंट आहे तो 0 घेऊन बघा. म्हणजे काय होईल, तुमच्या छोट्या ग्राफ पेपरवरती तुम्ही जो हा ग्राफ काढणार आहात तो व्यवस्थित बसेल. आपल्याला फार मोठे नंबर्स असले की फार मोठी लाईन्स मारायला लागते. लाईन मारायचा कंटाळा नाही आहे हो, पण तो ग्राफ पेपरवरती बसला पाहिजे आपल्या. त्यामुळे सहसा नंबर्स आहेत ना 1, 2, 3 याच्या पुढे काही जास्त घेऊ नका. एकदा जर 1 घेतलात तर एकदा -1 घ्या. सॅमल्टेनियसली लगेच घेऊ नका. 1 घेतलात तर तुम्ही जो सेकंड वाय घेणार आहात त्याची व्हॅल्यू -2 घेऊन आणि मग तो सोडवा. तर आता आपण ह्याचा 1चं क्वेश्चन आहे तो पाहणार आहोत. आता बघूया फर्स्ट क्वेश्चन काय आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. एक्सची व्हॅल्यू पकडलेली आहे, कधी वायची व्हॅल्यू घेतलेली आहे आणि मग आपल्याला दोन्हीचे जे आहेत ते नंबर्स मिळालेले आहेत. मग ते आपण ग्राफ पेपरवरती काढून दाखवायचे आहेत. लिहिण्याची पद्धत बघा, XY आणि मग नंतर ज्यावेळेला दोन्हीचे नंबर्स लिहायचे आहेत तेव्हा आपण एक्स, वाय इन द ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि त्याच प्रकारे आपल्याला उत्तर्स कंप्लीट करायचे आहेत. याच क्वेश्चनसाठी आपल्याला 2 मार्क मिळणार आहेत. हा क्वेश्चन जर आला तर अतिशय सोपा आहे हा क्वेश्चन सोडवायला. तर आपण बघूया आपल्याला हा क्वेश्चन ग्राफ पेपरवरती कसा दिसतो